जॉबच्या जॉब हबमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, मुंबईच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात आपलं करिअर घडवण्याची एक जबरदस्त संधी आलेली आहे. आणि हो, ही संधी चालून आली आहे थेट MDSAS मुंबईकडून. आज आपण याच नवीन भरतीबद्दल सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. जर तुमचं स्वप्न असेल की मुंबईसारख्या शहरात आरोग्य क्षेत्रात काहीतरी मोठं काम करायचंय, तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही संधी तुमच्या करिअरला एक नवी दिशा देऊ शकते. तर घोषणा झाली आहे. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था म्हणजेच MDSAS यांनी 2026 सालासाठी नवीन पदांची भरती जाहीर केली आहे. ही एक खूप प्रतिष्ठित संस्था आहे, त्यामुळे इथे काम करण्याची संधी मिळणं ही खरंच एक मोठी गोष्ट आहे. पण थांबा, ही MDSAS संस्था नक्की आहे तरी काय? चला, आधी ह्या संस्थेबद्दलच थोडंसं जाणून घेऊया, म्हणजे आपल्याला या संधीचं महत्त्व कळेल. तर बघा, MDSAS म्हणजे मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था. ही संस्था मुंबईच्या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. समाजाच्या आरोग्यासाठी हे खूप महत्त्वाचं काम करतात. म्हणूनच इथे नोकरी मिळणं म्हणजे तुमच्या करिअरसाठी एक मोठी उडी ठरू शकते. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. या भरतीमध्ये नक्की कोणकोणती पदं आहेत, कोणत्या संधी आपल्यासाठी उपलब्ध आहेत? चला पाहूया. तर इथे एकूण 4 प्रकारची पदं आहेत: उपसंचालक, सहाय्यक संचालक, क्लस्टर प्रतिबंध अधिकारी आणि जिल्हा ICTC पर्यवेक्षक. पदांची नावं ऐकूनच तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या जबाबदारीच्या आणि महत्त्वाच्या जागा आहेत. आणि आता बोलूया पगाराबद्दल. या सगळ्या पदांसाठी मासिक वेतन हे 22,680 रुपयांपासून ते 50,680 रुपयांपर्यंत असणार आहे. अर्थात हे तुमच्या अनुभवावर आणि पदावर अवलंबून असेल. आता ही गोष्ट खूप म्हणजे खूपच महत्त्वाची आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. प्रत्येक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा वेगवेगळी आहे. त्यामुळे अर्ज करण्याआधी त्यांची अधिकृत जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचणं अत्यंत गरजेचं आहे. बरं, पदं कळली, पगार कळला, पण आता अर्ज करायचा कसा? घाबरू नका, प्रक्रिया एकदम सोपी आहे. चला, अर्ज कसा करायचा ते समजून घेऊया. हा जो ईमेल ID दिसतोय ना, तो कुठेतरी लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा, कारण अर्ज फक्त आणि फक्त याच ईमेल ID वर पाठवायचा आहे. इथे अजिबात चूक करू नका. अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. फक्त 4 पायऱ्या आहेत. पहिलं, अधिकृत PDF जाहिरात वाचा. दुसरं, तुम्ही पात्र आहात की नाही ते तपासा. तिसरं, तुमचा अर्ज आणि सगळी कागदपत्र तयार ठेवा. आणि चौथं, हे सगळं त्या दिलेल्या ईमेल ID वर पाठवून द्या. झालं. आणि हो, तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. इथे कोणतीही लेखी परीक्षा नाहीये. तुमची निवड थेट मुलाखतीवर आधारित असणार आहे. त्यामुळे जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना थेट मुंबईत मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग, तारखा. कारण योग्य वेळी अर्ज नाही केला तर सगळी मेहनत वाया जाईल. चला, महत्त्वाच्या तारखा बघूया. हे बघा, अर्ज प्रक्रिया 14 मार्चला सुरू झालेली आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 2 एप्रिल, म्हणजे वेळ खूपच कमी उरला आहे. त्यामुळे अजिबात उशीर करू नका. ही तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये आत्ताच्या आत्ता मार्क करून ठेवा. 2 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेला एकही अर्ज स्वीकारला जाणार नाही. लक्षात ठेवा. चला तर मग आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्यावर एकदा पटकन नजर टाकूया, म्हणजे तुमच्या डोक्यात सगळं पक्कं बसेल. तर लक्षात काय ठेवायचंय? संस्था आहे MDSAS मुंबई. पदं आहेत 4 वेगवेगळ्या प्रकारची. अर्ज फक्त ईमेलने करायचा आहे. निवड थेट मुलाखतीतून होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेवटची तारीख आहे 2 एप्रिल 2026. हे मुद्दे लक्षात ठेवले की झालं. आणि शेवटी एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा. जर तुम्हाला आरोग्य क्षेत्रात काम करण्याची आवड असेल, तर ही संधी तुमच्या करिअरमधलं एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल ठरू शकते का? यावर नक्की विचार करा आणि योग्य निर्णय घ्या. जॉब हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.